बदलापूरच्या शिरगाव परिसरात इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील घराला भीषण आग लागली होती। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचं मोठं नुकसान झाले। आगीमुळे स्टोर रूम साहित्य जळून खाक झाले। भोसले नगर परिसरातील विक्टोरिया अपार्टमेंट इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील घराला ही आग लागली होती। घरमालक आंघोळीला गेले असताना ही घटना घडली। बाथरूम मधून बाहेर आल्यानंतर त्यांना आग लागल्याचं समजलं। त्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली। अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि परिसरातील नागरिकांनी अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवलं। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोनी यांनी दिली। या ठिकाणी आपण बघतोय भोसले नगर जे आहे विक्टोरिया ए विंग 7 मजल्याची बिल्डिंग आहे। या ठिकाणी 4थ्या मजल्यावरती फ्लॅट नंबर 406 मध्ये फायर झाली असा आम्हाला कंट्रोल रूमला फोन आला। तात्काळ या ठिकाणी आपण टीमसह आलो तर पूर्ण गॅलरी आणि बाल्कनीमधून बाहेर स्मोक आणि फ्लेम येत होत्या। त्यामुळे आतमध्ये जशी एंट्री केली तर बघितलं ही 7 मजल्याची बिल्डिंग असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी फायरची यंत्रणा पण आपण कायमस्वरूपी ज्या ॲट द टाइम ऑफ कन्स्ट्रक्शन सुचवलेली होती आणि ती सोसायटीवाल्यांनी लावून घेतलेली होती या ठिकाणी। आणि त्याचाच उपयोग असा झाला की मतलब खाली आपण पाहतोय की रस्त्याचं काम चालू आहे, रस्ते खोदायचं काम चालू आहे, त्यामुळे ऑपरेशन आणि ॲक्टिव्हिटी करायला अडचण। पण बिल्डिंगमध्ये लावलेली अग्निशमन यंत्रणा सोसायटीने मेंटेन आणि चालू ठेवल्यामुळे हे एक चांगली गोष्ट आहे या ठिकाणी की ती आपल्याला फंक्शनिंग ऑलरेडी आणि तिचाच वापर करून आणि बिल्डिंगमधले जे रहिवासी आहेत या ठिकाणी समाजसेवक पण आहेत, आपण बघतोय स्थानिक नगरसेवक श्री सुरवड आहेत ते पण आहेत या ठिकाणी आणि बाळासेठ राऊत पण आहेत आणि या सगळ्यांच्या मदतीने आणि त्यांच्या सर्व चमूने सुद्धा या ठिकाणी पूर्ण मदत केलेली आहे। ठिकठिकाणी आपण बघतो इमारतीमध्ये फायर अग्निशमन यंत्र लावलेले आहेत, त्याचा सुद्धा वापर या ठिकाणी केला। आणि जी स्थायी अग्निशमन यंत्रणा आपण प्रत्येक बिल्डिंगमध्ये बघतो की लाल रंगाचा जिन्याचा पाईप असतो, पण बरेचसे नागरिक अनभिज्ञ असतात, त्यांना माहिती नसते की बाबा हा नेमका काय प्रकार आहे। बट सगळ्यांनी यामधून एक धडा पण घेणं गरजेचं आहे आणि आपण अलर्ट आणि जागरूक राहणं गरजेचं आहे, कारण बदलापूरचा विकास प्रचंड झालेला आहे, होत आहे। तर ज्या ज्या हायराइज बिल्डिंग आहेत, उंच इमारती आहेत, त्या ठिकाणी आपण अशा प्रकारची अग्निशमन यंत्रणा त्या विकासाकडून लावून घेतो। परंतु जेव्हा सोसायटी होते तर ती सोसायटीची जबाबदारी असते की ती कंटिन्यू तिला मेंटेन ठेवणे आणि चालू ठेवणे। तर या ठिकाणी विक्टोरिया जी सोसायटी आहे यांना मी कौतुकास्पद पात्र आहेत ते की त्यांनी सिस्टम चालू ठेवलेली आहे आणि तिचा उपयोग, कारण आतमध्ये आपण बघतो की प्रचंड आग मोठी होती पाठीमागे, पूर्ण स्टोर रूम आणि त्यामध्ये सोफा आणि इतर साहित्य होतं, तसेच गॅसचे 2 सिलेंडरसुद्धा होते। तर त्यामुळे मोठा अनर्थ एका दृष्टीने या ठिकाणी टळलेला आहे। तर याद्वारे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने असंच आवाहन करण्यात येते की जेवढ्या की आपल्या शहरामध्ये उंच इमारती आहेत, प्रत्येक नागरिकांनी दक्ष आणि आपल्या इमारतीमध्ये लावलेली जी अग्निशमन यंत्रणा आहे तिला सदैव चालू स्थितीत ठेवणे हा यामागचा एकमेव। जी घटना घडली या घटनेमध्ये एकूण किती नुकसान झालं असेल, काय जीवितहानी किंवा वित्तहानी आणि कशामुळे आग लागली हे कळालं? जीवितहानी वगैरे झालेली नाही आहे, कारण घरामध्ये आपण बघतोय जे चव्हाण फॅमिली यांचं कुटुंबाचं घर आहे, ते मुलगा आतमध्ये बाथरूममध्ये ते पाठीमागे बाथरूम आहे त्या ठिकाणी आंघोळ करत असताना जेव्हा बाहेर आलं तर त्याला पूर्ण स्मोक पाठीमागच्या या स्टोर रूममधून आणि फ्लेम दिसल्या। मग त्यांनी पाणी वगैरे मारण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत फायर डिपार्टमेंटला सुद्धा आपल्याला खबर भेटली आणि आग प्रचंड मोठी झाली, कारण आतमध्ये पूर्ण सोफा वगैरे जळणारं साहित्य होतं आणि मे बी दुसरं काही चान्स नव्हता। या ठिकाणी ते शॉर्ट सर्किट झालेलं आहे, कारण पूर्ण वायरिंग वगैरे मेल्ट झालेली आहे, फॅनचं पूर्ण मेल्ट झालेलं आहे, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली आहे।